नमस्कार. मंगळवार दिनांक 21 रोजी सायंकाळी करमाळा तालुक्यातील कोगाव येथून इंदापूर तालुक्यातील कळशी जलप्रवासादरम्यान बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 6 जण बेपत्ता झाले होते. 6 जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. एनडीआरएफचे पथक व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल 36 तासांच्या शोध कार्यानंतर गुरुवारी सकाळी लवकर यापैकी 5 जणांचे मृतदेह हाती लागले, तर काही वेळानंतर गौरव डोंगरे याचा मृतदेह सापडून आला. करमाळा उपजिल्हा रुग्णालयात या 6 मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास अनुराग अवघडे आणि गौरव डोंगरे यांचे मृतदेह कोगाव येथे, तर गोकुळ जाधव, कोमल जाधव उभयंतांच्या 2 चिमुकल्यांचे मृतदेह झरे गावी रवाना करण्यात आले. यावेळी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात कोगावसह उजनी, कोगाव लगत असणाऱ्या उजनी लाभक्षेत्रातील चिकलठाण, कंदर, केतूर आदी भागातील तसेच झरे, देवळाली, खडकेवाडी येथील ग्रामस्थांसह मृतांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. यावेळी सर्व मृतांच्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून अर्थसहाय्य मिळावे अशी मागणी केली. झरे येथे 2 रुग्णवाहिकांमधून जाधव कुटुंबातील 4 मृतदेह पोहोचतात. 2 दिवसांपासून शोकसागरात बुडालेल्या जाधव कुटुंबातील इतर सदस्यांसह शेजारी, ग्रामस्थ आणि नातेवाईक यांचा बांध फुटला आणि गोकुळ जाधव यांच्या आई वडिलांसह भाऊ, बहीण आणि आत्यापांनी आर्त टाहूक फोडला. झरे गावातील एक हस्तखेळतं कुटुंब क्षणार्धात काळाच्या पडद्याआड गेल्यानं गोकुळसह कोमल यांच्याही आई वडील आणि आप्तेष्टांच्या हृदयद्रवा किंकाळाने सांत्वन करणाऱ्यांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. गोकुळ आणि कोमल या दोघांच्याही आई वडील, बहीण भाऊ यांचा शोक अनावर झाला होता. 3 दिवसापासून शोकसागरात बुडालेला झरे गावातून गुरुवारी भर दुपारी 2 वाजता जाधव यांच्या अंगणातून 2 तिरड्यांवर या 4 अंत्ययात्रा निघाली. यावेळी गोकुळ यांच्या पार्थिव सोबत मुलगा शुभम याचे, तर कोमल यांच्या पार्थिव सोबत मुलगी माही हिचे पार्थिव ठेवण्यात आले. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या अंत्ययात्रेला 2000पेक्षा आसपास लोक उपस्थित होते. झरे गावातील स्मशानभूमीत मयत गोकुळ यांच्या भावांच्या हस्ते या 4 मृतदेहाला एकाच सरणावर भडांगणी देण्यात आला. यासोबत कोगाव येथेही मयत अनुराग अवघडे आणि गौरव डोंगरे या दोघांवरही शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.